समद करताना जर तू थांबलीस अडखळलीस तुझं केल्यालं सगळं वाया जाईल बघ. ती चालतीये पण तिला काही होईना झालंय. मम्मी मला वाटतंय का नाही की एवढ्यावर थांबायची नाही. म्हणजे आपण अजून काहीतरी करायला पाहिजे मम्मी. अगं आता अजून काय करायचंय चंचल? मम्मी चल सांगते तुला. अगं चल ना मम्मी. जरा शांत व्हा, जरा शांत व्हा. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही एका बी कामाला हात लावणार नाही. आम्ही हितच उपोषणाला बसू, होय की नाही का? हो. काय आता तुम्हाला एवढं समजून सांगितलं तरी काय तुम्ही ऐकाय नाही? हा, मला सांगा, आज जर आपली डिलिव्हरी वेळेत गेली नाही, नाव कुणाचं खराब होणार आहे? आपलं नाव खराब होणार आहे का नाही? मेहनत कुणाची वाया जाणार आहे? आपली मेहनत वाया जाणार आहे. नुकसान कोणाचं? आपलं होणार आहे का नाही? सांगा. हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे, पगार वाढ मिळालीच पाहिजे, कामाला जा. मिळालाच पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण बोलूया. तुम्ही थोडा वेळ इथंच थांबा. मी जरा ऑफिसमध्ये जाऊन येतो. मी इथंच आहे, तुम्ही इथंच थांबा. आलो, आपण बोलूया. तुमचा इशा आधी मार्गी लावूया, मग आपण कामाचं बघूया. ठीक आहे? ओंकारचं थांबा. हक्काचे पैसे मिळालाच पाहिजे, पगार वाढ मिळालाच पाहिजे, कामाला जा. मिळालाच पाहिजे, हक्काचे पैसे मिळालाच पाहिजे. अक्षरा थांबा. अक्षरा थांबा. नाही बाबा ठीक आहे. अक्षरा तुझ्या दोन्ही पायात रक्त येते. काय करतेस? एक सेकंद भर. बाबा प्लीज आता व्रत पूर्ण केल्यावरच थांबेन. देवी आईचा अगो बया, झाला अपशकुन झाला. व्रतामध्ये खंड पडलाय. दुर्गे गप की, कसला अपशकून? काय अपशकून नाही? अगं एवढं पायातून रगत येते, थांबली बी नाही बघ, थेट देवी पाशीच गेली. अगं आत्ते तुला दिसत कसं नाही? अगं अपशकुन झालाय, ती पडली, खंड पडलाय व्रतामध्ये. बघ तू. काय म्हणलं ना? ए तू गप्प बस, नाही तुम्ही अगं ती पडली, बघ की तू. अगं खंड पडलाय. गप की. ए शंकासूर खंड नाही पाडला पोरीनं. पोरगी न थांबता चालत होती आणि पडली ते बी आता देवी आईच्या चरणाजवळ. हाच आमच्या अंबाबाईचा कौल हाय. अगं उलट त्या पोरीचं कौतिक केलं पाहिजे तुम्ही. जर घरातल्या लक्ष्मीला खरंच कोणी घरी आणणारी असेल ना तर ती हीच पोर हाय. अंबाबाईचा देवी आईचा. अगं आत्ते, अगं तुला दिसत कसं नाही? अगं ती पडली ग. म्हणलं ना, तिनं एवढं सांगितलं. चल अगं चल म्हणलं ना. काय झालं आता? काय नाही, एकदम करेक्ट कार्यक्रम चाललाय. असंच धरून ठेवा. मोर्चा बंद पडूच द्यायचा. किती बी मानधरणी केली की नाही यांनी, तरी कामावर जायचंच नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार हो यांचं. थोडं जर नुकसान झालं ना, बरोबर आकला येतात यांना. अरे पर त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या तर काम करायलाच लागणार. आणि या बायका या काय माझं ऐकणार बाय? मागण्या मान्य करणार तरी कोण? पूर्णसारखं हाय तरी कुठं इथं.
हे असंच लटकत ठेवणार आहे सगळ्यातनी. म्हणून संप बंद पडू द्यायचाच नाही. हे घोंगडा असंच भिजत ठेवायचं. भिजत राहून राहून कुजून असा वास आला पाहिजे घाणेरडा असा. तेव्हा कुठं आकला येईल यांना. आणि असं आहे का, तुमच्या बायकांमुळे आमचा बी जरा फायदा होईल का नाही, म्हणजे आमचा बी जरा पगार वाढेल असा लेडीज पॉवर दाखवा जरा. आणि तुमची बी किंमत कळायला पाहिजे का नाही यांना. वय वय जा जा जा, मस्त मस्त वरड अशी. हा, पगार वाढ झालीच पाहिजे, पगार वाढ झालीच पाहिजे. जा जा जा, माग हटायचंच नाही. नाही, आता अजिबात ढिलं पडू देत नाही. जाते. चला, टाकलं सरकार. एक मुंगी हत्तीला बी जेरीस आणू शकते. कळलं असेलच तुम्हाला. माझ्या थोबड्यात मारली होती ना. अरे बदनामी केली माझी, सगळं भोगायला लागलं आता. आता एकच लक्ष आहे आपलं, तुमची बदनामी आणि नुकसान. बोंबला चोरात. मान्य करा, मान्य करा. मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. मान्य करा, मान्य करा. मान्य करा, मान्य करा. मिळालीच पाहिजे, मिळालीच थांबा पाहिजे. थांबा, जरा शांत व्हा. तुम्ही जर सगळ्याजणी शांत झाला नाही तर मी जे काय म्हणतोय ते तुम्हाला ऐकू कसं येणार. जरा ऐकून घ्या. आम्हासनी तुमचं काय बी ऐकायचं नाही. आधी आमच्या मागण्या मान्य करा. होय, बरोबर आहे, तुमच्या सगळ्या मागण्या कळल्या आम्हाला. पण आम्ही जे म्हणतोय ते तुम्ही ऐकून घेणार का तुमच्या घोषणाच देत राहणार. हे बघा, तुम्ही सगळ्याजणी आमच्या आया बहिणी आहेसा आणि तुम्ही किती मन लावून किती जीव लावून ह्या फॅक्टरीत काम करताय ते आम्हाला चांगलं माहित आहे. तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला तुमच्या कामाची किंमतच नाही तर ह्यो तुमचा मोठा गैरसमज आहे. असं अजिबात नाही, ते मी तुम्हाला शपथेवर सांगू शकतो. एवढं लक्षात घ्या. कसं आहे, तुम्हाला कुठली अडचण येऊ नये, कुठला प्रॉब्लेम येऊ नये ह्यासाठी आम्ही खरं तर मी स्वतः वैयक्तिकरित्या डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतो फॅक्टरीमध्ये. तुम्हालाही चांगलं माहिती आहे, कारण हे आमच्या आईसाहेबांचे संस्कार आहेत, आमच्या आईसाहेबांची अशी शिकवण आहे. पण तरी जर कुठल्याही महिलेला इथं फॅक्टरीत काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला असेल तर त्यासाठी मी हात जोडून तुमची सगळ्यांची माफी मागतो. आणि इथून पुढं तुम्हासनी कुठलाही त्रास होणार नाही हा मी शब्द देतो आणि हा शब्द मी पाळणार. राहता राहिला प्रश्न तुमच्या पगारवाढीचा, तर आजपासून आत्तापासून सगळ्या महिला कामगारांच्या पगारामध्ये 10% वाढ करतो. या उपर तुम्हाला जर कुठल्याही सोयी सुविधा हव्या असतील आमच्याशी येऊन थेट बोला की. आपलेपणानं बोला, मनमोकळेपणानं बोला. असं डोक्यात राग घालून घेऊ नका तुम्ही, आहे का नाही. आणि हे आता तुम्ही मोर्चा घेऊन आला म्हणून मी सांगतोय अशातला भाग नाही. उलट आता ही आपली ऑर्डर मुंबईला पोहोचल्यानंतर तुमच्या सगळ्या महिला कामगारांचा सत्कार समारंभ आपण करणार होतो आणि मोठ्या जंगी पार्टीचं पण आयोजन आपण करणार होतो. म्हणजे करणार आहेच, ते नियोजन आहेच. पाहिजे तुम्ही ओंकार सरना विचारू शकताय. होय, मी तर पार्टीचं नियोजन केलं होतं, मेनू सुद्धा ठरवला होता आणि तुम्ही सगळं हे सुरू केलं. तर बघा, आता तुमच्या सगळ्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत. आता तुम्ही सगळ्याजणी काम करणार ना. आमची एकच विनंती आहे, आता फक्त तुम्ही जोमानं कामाला सुरुवात करा. बस, करणार ना. हो हो करणार. बस, तुम्ही खुश तर आम्ही खुश. सरकार, आभार मानतो आम्ही तुमचं. आणि तुम्ही असा हातबीत नका जोडू आमच्या पुढे आणि अशी माफी पण मागू नका. हो हो, काय करताय ताई? असू दे, तुम्ही आमच्या आईवाने आहे. आणि ही फॅक्टरी काय आमच्या एकट्याची नाही, आपल्या सगळ्यांची फॅक्टरी, आपलं कुटुंब आहे का नाही. हा, चला चला, आता चला कामाला लागा. आता बघाच आम्ही गेलेले येळ कसा भरून काढतो. ही आम्हाला खात्री आहेच. हो, तुम्ही सगळ्याजणी कामाला वाघिणी यायचा माहिती आहे की आम्हाला. आणि आपलं सरकार बी वागच आहे. आणि हे बघा, मी सगळ्यांनी परत एकदा सांगतो, इथनं पुढं तुम्हाला काय बी सांगायचं असेल, तुमची काय बी मागणी असेल, थेट आमच्याशी येऊन बोला. हा, बिंदास बोला. हे असं उगाच मोर्चा बिरच्या काढायचं काहीतरी खूळ घेऊ नका. हे आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे. मी परत एकदा सांगतो. हा, घरात कोण असं मोर्चा काढते काय? चला आता कामाला लागा. आजची ऑर्डर वेळेत पोहोचली पाहिजे मुंबईला, आहे का नाही. होय होय, जोर लावून आम्ही सगळी पॅकिंग पूर्ण करतो बघा. बस बस,
आणि आता एकदा ही ऑर्डर पोचली की नाही मुंबईला, जंगी पार्टी करायची आपण, काय? हो हो, आम्ही सांगतो पार्टीला काय काय पाहिजे म्हणून. चालते चालते, बिंदास सांगा सगळ्यांची जी काय फरमाईश असेल ती. हा, मजा करूया आपण. पण पहिलं आता काम. चला. ए चला, चला, पॅकिंग करा पटकन, आम्ही करतो. काय माणूस आहे हा, सगळ्या मेहनतीवर नांगर फिरवला, लगेच मागण्या मान्य केल्या यानं. भावा तू खरंच ग्रेट आहेस रे. तुझ्यासारखा मालक आहे ना प्रत्येकाला मिळायला पाहिजे. मी खरंच स्वतःला नशीबवान समजतो. मला इथे नोकरी मिळाली. तर मला खूप टेन्शन आलं होतं, पण तो प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवलास. ओंक्या मर्दा, तुझ्यासारखी जीवाभावाची माणसं आहेत, त्यांच्या जीवावर तू चाललंय सगळे. आमच्या आईसाहेबांची पहिल्यापासून ही शिकवण. पैसा येत जात राहतोय रे. तुमच्यासारखी माणसं म्हणजे आमची खरी संपत्ती आहे. हो चल, बायकांकडनं पटापटा कामं करून घे बरं काय. आता त्यांच्या फोनवर फोन यायला लागले, ऑर्डर लवकर गेली पाहिजे. मी देतो पॅकिंगकडे लक्ष. हा, लक्ष्मीच्या पावलानं घरला आलीस बघ. वा पोरी, खरंच मानलं बरं का तुला. व्रत पूर्ण केलंस तू. वय वय, दिष्टच काढायला पाहिजे बघ तुझी. एवढं मोठं दिव्य केलंस. अगं पायातून रगत येत होत, त्याचा बी विचार केला नाहीस. आज लय केलंस बघ घरासाठी. आजी असं काय बोलताय? घरासाठीच केलं ना मी, एवढं काय त्यात. कर्तव्यच होतं माझं. अहो नशिबवान आहात तुम्ही, एवढी गुणाची सून मिळाली हो तुम्हाला. नाहीतर सासूसाठी एवढं सगळं कुणी करतं का? पोरीच्या पायाला लागलं, रक्त येत होतं पायातून तिच्या, तरी बी व्रत थांबवलं नाही तिने. ना हू केलं ना चूक केलं. न थांबता तिने व्रत पूर्ण केलंय. पोरी खरंच कमाल आहे बर का तुझी. अगं देवी आईचा आशीर्वाद हाय तुझ्या पाठीशी. अंबाबाईचा, देवी आईचा. तुम्ही बी आंबाबाईनं पाठवल्या वाणी चालत बघा. हो नशीब म्हणायचं आमचं. तुम्ही आलात, हे उपाय सांगितलात, हो हे व्रत करायला सांगितलं. आता माझी खात्री पटली बघा, माझी लेक नक्की घरी परत येणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. या घरची लक्ष्मी या घरात परत येणारच. हा शबूत आहे माझा तो मासली. चला येते मी. थांबा थांबा सुनबाई, हे घाल तिच्या परत. देवी आईचा दो दो, अंबाबाईचा दो दो, अंबाबाईचा दो दो, देवी आईचा दो दो. अक्षरा, माझ्या एका आतताई निर्णयामुळे तुम्हाला एवढा त्रास होतोय. हे सगळं दिव्य तुला करावं लागलं. हो बाबा, हे सगळं तुमच्यामुळे नाही झालंय. तुम्ही प्लीज आता असा विचार करू नका. जे झालं ते झालं. गॉड ब्लेस यू.
इकडे सावकाश. मम्मी ही मस्त निर्लय चिवट निघाली ग. म्हणजे वरून एवढी नाजूक दिसती आणि हायलय काटक. म्हणजे एवढं पायातनं रगत निघालं तरी मी थांबली नाही. देवाची बी तिलाच साथ आहे. आपल्याकडे लक्षच नाही देवाचं. आपण एवढं उपास तपास केले, नवस केला, पाया बिया पडलो तरी बी काहीच उपयोग नाही त्याचा. अगं ये चंचे जरा गप्ती का. अगं कुणी ऐकलं तर. मम्मी इथं कोण आहे ऐकणार? अय चंचे, अगं भीतीला बी काना असतात ग. आणि या घरातल्या भीतीला तर तोंड बी फुटतंय आपली चुगली कराय. कुणाला जर कळलं का नाही तर आपली या घरातनं उचल बांगडी होईल. आणि आता तर आपल्याकडे पैसे बी नाहीत. या अवस्थेत आपल्याला घराबाहेर काढलं का नाही तर आपल्याला ते परवडणार नाही. कळतंय? नाही बाई मम्मी, आपण इथं हे घर आपल्या ताब्यात घ्यायची स्वप्न बघायलोय आणि घरातनं बाहेर पडायची वार्ता न ग. माझ्या तोंडाला कुलूप. जिद्दीची पोर आहेस ग तू. अगं खरं तर काय बी गरज नव्हती हे समजा करायची. तू अनवाणी चाललीस माझ्या लेकीसाठी. माझी भुवी परत घरी यावी म्हणून. आज तू मला दाखवून दिलंस तुझं मन केवढं मोठं आहे ते. माझा शब्द बी राखलास. माझी पुढे आता रडताय काय तुम्ही? आनंदाचं रडू व्हायले. मन भरून आला बघ. आता मॅडम लवकरच घरी येतील आणि तुम्हाला पूजा हवी होती ना. बघा पूजा पण झाली आणि व्रत पण झालं. वय वय तुझ्यामुळे झालंय बघ हे समजा. तू नसतीस तर काय झालं असतं. तर मी कसा धीर धरला असता. कशी टिकून राहिलीस ती इथं. तू आहेस म्हणून समजा चांगलं होतंय बघ. आता एवढे समजा केलेस ना बघ तर त्याचं फळ बी मिळू दे. माझी भुवी लवकर परत घरी येऊ दे. येणार, नक्की लवकर परत येणार ते. काळजी करू नका. अगं थांब, मी तुझ्या पायाला हळद लावून देते. नको, एवढं काही नाही झालंय, राहू दे. नाही मी हळद लावून देते. इथेच बसायचं, आराम करायचा. हो कुठं जायचं नाही. आजी माझं ऐका. तुम्ही आता आराम करा. तुमची दगदग झाली ना. अहो मला थांबता नाही येणार इथे. मला शाळेत जावं लागणार आहे. आता कशा पैसे हळद. मुलांचं कशाला नुकसान करायचं उगाच. शाळेत तर जावंच लागेल ना. कशी घायस तू. कुठल्या मातीची बनली आहेस. हा हा अधिपती. हा अजय बोल. अरे तुला माहितीये का तुझ्या बायकोनं काय केलं ते. का काय झालं आता. काय केलं. नाही नाही तसं काय नाही. अरे माझी भुवी घरला परत यावी म्हणताना तिनं व्रत केलं. कसलं व्रत. अरे त्या जोगतीने आलत्या. त्यांनी तिला ते लय एक मोठं कठीण व्रत सांगितलं. ते भंडारा उधळत अनवाणी पायी चालायचं. पायातून रगत येईपर्यंत चालली ती. कसं कौतुक करावं काय समजत नाही बघ त्या पोरीचं. अरे मी एवढी भुवीची आई असून सुद्धा मी काय केलं नाही. ती दुर्गी सारखी ताई ताई करते पण तिनं बी काय केलं नाही भुवीसाठी. आणि सुनेनं सासू घरला परत यावी म्हणताना एवढं कठीण व्रत केलं बघ. अगं पण मला सांगायचं नाही सोय असलं काहीतरी करायला लागलाय म्हणून. हा तू येऊन तिला थांबवणार होतास वय रे. ती नसती थांबली. अरे जावई बापू एवढं सांगत होते पायातून रगत येते थांब थांब पण नाही ऐकलं तिनं. व्रत पूर्ण केलं आणि मगच थांबली ती. काय सांगायला लागलेस. मग आणि एवढं समजा करून शाळेत गेली ती पोर. अरे लय कौतुक वाटतंय. मी म्हणलं की तू जमली आहे जरा आराम कर नग शाळेत जाऊ. पण नाही ऐकलं. आता घरातलं कर्तव्य बी पार पाडते आणि शाळेतलं बी. तू जरा तिला सांग की म्हणजे जरा आराम कर. लय दगदग नग करू. दगदग झाली रे तिची. बघ आता शाळेत जाऊन तिथं बी उभी राहा. नाही मी बोलतो त्यांच्या संग. ते काय शाळा आणि शाळेची कामं म्हणलं की त्यांचा जीव की प्राण असतोय. ते काय ऐकणार नाही. तरी मी सांगतो पण नशीब बरं झालं तुम्हाला सांगितलीस. काय काळजी करू नको. मी बोलतो त्यांच्या संग. हा ठेव.
मी चारुलता मॅडमनं शोधून काढणारच, काही झालं ते. त्यांच्याकडून सगळी माहिती घ्यायची, मला क्रॉस चेक करायचंय. बाबांनी जे सांगितलंय ते त्यांच्याशी मॅच होतंय का हे बघायचंय. एक डेड बॉडी होती, चारूशी मिळती जुळती. म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र, चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता. पण पुन्हा त्या इथेच भेटतील असं कसं म्हणते? दुसरा कुठला क्लू सुद्धा नाहीये मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. कसं करणार मी? कुठे शोधू त्यांना? शोधावं तर लागेलच.